शेतकऱ्याच्या मुली असतातच समजूतदार. हृदयस्पर्शी कथा. बाबा, ओ बाबा, मी शाळेत जाते. दुपारी वेळेवर जेवण करून घ्या हं. सोनू शाळेत जात असताना शेतात काम करत असलेल्या बाबांना आवाज देत बोलली. हो पोरी, जेवेन मी वेळेवर. आणि तू पण शाळेत व्यवस्थित जा आणि स्वतःची काळजी घे बरं का. बाबा म्हणाले. हो बाबा, घेईन काळजी. बरं, येतो मी. एवढं बोलून सोनू शाळेत निघून गेली. अवघे 11 वर्षांची असताना सोनूची आई दीर्घ आजाराने तिला कायमची सोडून देवाघरी गेली होती. सोनू एकुलती एक मुलगी, पण तिच्या आईवडिलांनी सोनूवर खूप चांगले संस्कार दिले होते. पोटापुरते कमवता येईल इतकी त्यांची शेतीबाती होती आणि आई गेल्यापासून तिचे बाबाच तिला सांभाळ करत असत. घरातली कामे तसेच शेतीचे कामे देखील ते कुठलीही तक्रार न करता करत असत. सोनू लहानपणापासूनच खूप समजूतदार होती, म्हणून तिला आपल्या आई बाबांची दगदग समजत होती. तिला खूप वाईट वाटत होते. पावसाचे दिवस जवळ येत होते. शेतात कामं पण भरपूर होती. म्हणून सोनूला बाबा म्हणाले की सोनू, शेतात कामं बरीच आहेत. मला शेतातून यायला उशीर होईल, म्हणून तू घरातच राहा. मी आल्यावर भाकरी बनवेल बरं का. हो बाबा, ठीक आहे, सोनू म्हणाली. संध्याकाळ झाली. सोनूने पाहिलं की अंधार होत आलाय, तरीही बाबा शेतात काम करत आहेत. बाबा कधी येणार आणि कधी जेवण करणार. बाबा खूप थकलेले असणार. तिला बाबांची खूप काळजी वाटली. मग तिने विचार केला की मीच भाकरी बनवली तर बाबांचा त्रासही थोडा कमी होईल आणि बाबांना आरामही मिळेल. आई आणि बाबा जेवण करत असताना ती चुलीजवळ बसून व्यवस्थित लक्ष देऊन पाहत असते. म्हणून तिने चूल पेटवली. एका परातीत पीठ घेऊन थोडं थोडं पाणी टाकून पीठ मळून घेतलं. छान पिठाचा गोळा तयार केला. तिला मज्जाच वाटली आणि तिने आनंदात जोराची टाळी वाजवली. मग हळूहळू तिने भाकरी थापायला सुरुवात केली. पण भाकरी काही गोल येईना. ती थोडी नाराज झाली. आईसारखी गोल भाकरी कशी बनवता येईल याचा विचार करत तिला एक मजेशीर कल्पना सुचली. तिने एक ताट घेतलं आणि थापलेल्या भाकरीवर ते ताट दाबलं आणि भाकरीचा गोल आकार बघून ती खूप खुश झाली. आणि अशाच प्रकारे तिने बाकीच्या भाकऱ्या पण बनवल्या. पण भाकरी शेकत असताना तिला बऱ्याचदा हाताला चटके लागले आणि तिच्या तोंडातून आपसुकच आई हे शब्द बाहेर निघाले आणि आईच्या आठवणीने तिच्या डोळ्यात अश्रू जमा झाले. ती विचार करू लागली, खरंच आई जेवण करत असताना तिचीही हाताला असे चटके लागत असतील ना. पण तिने कधीही दाखवलं नाही. एके दिवशी आईच्या हाताला लागलेल्या चटक्यांचे ते काळे डाग पाहून सोनूने तिला विचारले की आई, तुझ्या हाताला हे काळे डाग कसले आहेत ग. तेव्हा आईने तिला सांगितले की चुलीवर भाकरी बनवत असताना हे चटके हाताला लागतात असतात आणि त्याचे हे काळे डाग आहेत. मग सोनू आईला निरागस प्रश्न हा की आई, मला लागलं की मी लगेच ओरडते. मग तुझ्या हाताला चटका लागल्यावर तू का ओरडत नाहीस. सोनूच्या या प्रश्नावर आई खळखळून हसायला लागली आणि आई तिला म्हणाली, सोनू बाळा, एक गोष्ट लक्षात ठेव. या जगात कुठलीही गोष्ट कष्ट केल्याशिवाय मिळत नाही. आज तू एखाद्या गोष्टीसाठी कष्ट करशील, पण पुढे तुला यातून आनंद मिळेल, सुख मिळेल. ते कसं काय ग आई. तुला हाताला चटके लागतात त्यातच कसला आलाय आनंद आणि सुख. सोनूने आईला विचारलं. सोनू, आपण भाकरी भाजत असताना हाताला चटके असतात, पण त्याच भाकरीने आपल्या माणसाचं पोट भरून तो तृप्तीचा ढेकर देतो ना, तेव्हा त्याला पाहून आपल्याला आनंद होतो आणि त्या सुखाचा जगात कुठल्याही सुखाची तोड नाही बाळा. आपण मनतही समाधानाने भरतं. छोटीशी सोनू आईकडे फक्त बघत राहते. हे आठवत असताना सोनूच्या डोळ्यातून अश्रू आले. अचानक तिच्या हाताला चटका लागला तशी ती आईच्या आठवणीतून बाहेर आली आणि तिने बनवलेली भाकरी भाजी व्यवस्थित झाकून ठेवली. ती आज स्वतःवरच खूप खुश झाली होती. तिने आपल्या बाबांचा त्रास थोडासा कमी केला होता आणि दारात बसून ती बाबांची वाट बघू लागली. तेवढ्यात सोनूला बाबा येताना दिसले. त्यांनी हातपाय धुतले आणि म्हणाले, सोनू, भूक लागली असेल ना बाळा. आज मला उशीरच झाला.
यायला. बघ पटकन भाकरी टाकतो तुझ्यासाठी. सोनू बाबांना बघून फक्त हसत होती. त्यांनी घरात येऊन पाहिलं तर जेवण तयार होतं. त्यांना आश्चर्यच वाटलं. ते तिच्याकडे बघत बोलले, सोनू, भाकरी भाजी तू बनवलीस? हो बाबा, तुम्ही खाऊन बघा ना कशी बनली आहे ती, सोनू आनंदाने म्हणाली. अगं पण मी आल्यावर बनवली असती ना, चुलीवर भाजलं असतं तर तुला, बाबा काळजीने म्हणाले. नाही बाबा, मी अगदी ठीक आहे. बाबा, आई होती तेव्हा आईने तुम्हाला चुलीवर काहीही करू दिलं नाही. सगळं आईच करायची. पण आता आई गेल्यानंतर तुम्ही सगळं करता. मला कुठल्याही गोष्टीचा त्रास होऊ नये म्हणून तुम्ही स्वतः इतके कष्ट करता. किती प्रेम करता तुम्ही माझ्यावर. बाबा, तुमची सगळी दगदग मला कळते. आई मला एकदा म्हणाली होती की या जगात कुठलीही गोष्ट कष्ट केल्याशिवाय मिळत नाही. त्यावेळी आईच्या बोलण्याचा अर्थ मला कळाला नव्हता. पण आज त्या गोष्टीचा खरा अर्थ मला कळाला बाबा. आणि मुलीचे हे सर्व ऐकून बाबांच्या डोळ्यात अश्रूच आले आणि तिला मायेने जवळ घेऊन डोक्यावरून हात फिरवला. त्याच्या मनात विचार आला की माझी मुलगी इतकी मोठी कधी झाली हे मला कळलेच नाही. आणि त्यांना रडताना हुंदकाच आला. सोनूने बाबांचे गालावरचे अश्रू पुसले आणि बाबांना जेवायला वाढले. त्यांनी पाहिले की भाकरी अगदी गोल चंद्राच्या आकाराची बनली आहे. सोनूने बाबांना आवाज दिला, बाबा, भाकरी खाऊन बघा ना कशी झाली आहे ते. तसं त्यांनी एक घास खाल्ला. सोनू बाबांच्या तोंडाकडे बघत होती, पण बाबा शांतपणे जेवत होते. बाबा म्हणाले, सोनू, खूप छान जेवण केलंय तू बाळा बरं का. हे ऐकून तिला खूप आनंद झाला. पण तिने पहिला घास तोंडात टाकताच तोंड वाकडे केले. तिने लगेच बाबांना विचारले, बाबा, तुम्ही खोटं बोललात ना मला. भाकरी थोडी कच्ची आहे आणि भाजी पण खारट झाली. मग जेवण छान झाले असं का म्हणालात? बाळा, आपल्यासाठी कोणी काही प्रेमाने करत असेल ना तर त्याला नाव नाही ठेवू. त्याचप्रमाणे त्याचं प्रेम असलेलं असतंच. आपण त्याने तेवढे कष्टही घेतलेले असतात. बाबा तिच्या हाताकडे बघत बोलले. मग सोनूने जेवण करून घेतलं. मग बाबांनी सोनूचे दोन्ही हात हातात घेतले आणि हातांना तेल लावून दिले. बाबांना अगदी गैरवरून आलं हे तिने पाहिलं. बाबा, तुम्हाला माहीत आहे का मी चंद्रासारख्या गोल गोल भाकऱ्या कशा बनवल्या ते? आणि तिने बाबांना सगळं सांगितलं. तसे बाबा जोरजोरात हसू लागले आणि त्यांच्यासोबत सोनूही हसू लागली. खरंच आईबाबांच्या कष्टाला मोल नसते, ते अनमोल असतात, हे सत्य आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.